ओके. नमस्कार, मी सुभाष गाडेकर, रेल्वे स्टेशनजवळ शिवाजी पार्कच्या अपोजिट राहतो. मला वयाच्या साधारण 30 वर्षापासून व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम होता. तर तेव्हा तर काही कल्पनाच नव्हती की बा या डिसीजचं नाव काय आहे. 2000 साली मी मला जाणं झालं माझं. तेव्हा तिथे आता मी ज्या वयात आहे त्या वयाचे डॉक्टर भेटले, डॉक्टर TP कुलकर्णी. त्यांनी मग तेव्हा मी 800 रुपये त्यांना प्रथम तपासणी दिली होती 2000 साली. तर त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की या आजाराचं नाव व्हेरिकोज व्हेन्स आहे, तुमच्या व्हेन्स डॅमेज झालेले आहे. कारण तुमचा माझा जॉब कंटिन्यू स्टँडिंगचा आहे, 12 ते 15 तास होता तेव्हापासूनही, आता नाही करू शकत. मग त्यानंतर त्यांनी मग तेव्हा कोणतं आहे आपलं आता निघालं ऑपरेशन, लेझर ऑपरेशन. हां, तेव्हा लेझर ऑपरेशनची काही सुविधा नव्हती. तर मग त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की बाबा पूर्ण मांडीपासून जांघेपासून चिरावं लागेल पायाच्या घोट्यापर्यंत. तर आम्ही काही तयार झालो नाही, फक्त असं गोळ्या औषधावरच ते बसवलं. मग नंतर आम्ही जसं जे सोबत शिकलो होतो तर आमचं साधारण आफ्टर 33 इयर्स नंतर आमचं गेट टुगेदर झालं. तर आम्ही चांगले क्वालिफाईड होतो. मी स्वतः BSc मॅथ्स आहे, माझ्या सोबतचे सगळे सॉलिड झालेले आहेत. तर त्यांनी मला मग आम्ही 2017ला भेटलो, आमचं गेट टुगेदर झालं. मग त्यांनी म्हणे पुण्याला जाऊया, आपण करूया. तेव्हा ऑपरेशन माझं कसलं लेझर ऑपरेशन केलं. 8 ते 10 दिवसात पाय ठणठण असा ओके झाला. तर परत मग सगळं सुपर चालू होतं. 2019ला परत उद्भवलं. परत त्यांनी मला पुण्याला पाठवून ऑपरेशन करून घेतलं. मग सारखं मित्रमंडळींना त्रास देणं आपल्या सोबत बसत नसल्यामुळे मग मी त्यांना काही सांगितलं नाही. आणि प्रायव्हेटमध्ये हे ऑपरेशन करायचे लेझरचे तर साधारण किती बराच खर्च आहे म्हणजे समजा तर आपण नाही करू शकत, कारण परत ते उद्भवतंच. मला 2दा अनुभव आहे. मला असेच मित्रमंडळींनी सांगितलं होतं की बा आयुर्वेदामध्ये लीच जळू ज्याला आपण म्हणतो मराठीत, त्याची ट्रीटमेंट करून पहा, तुम्हाला साधारण बढिया रिझल्ट मिळत गेले. आता या मागच्या 6-8 महिन्यापासून मला परत त्रास उद्भवला. मग मी बक्षीस कारण मी तिकडे गेलो, जे तोष्णीवाल हॉस्पिटल आहे ते, तर तिथे जळू नव्हते आता उन्हाळा असल्यामुळे. मग तिथल्याच सरांना विचारलं, डॉक्टर पटोकार. ते म्हटले डॉक्टर बक्षींकडे जा, तुम्हाला मिळतील. तर साधारण 15 दिवसा अगोदर मी आलो होतो. तेव्हा माझे पाय गुडघ्यात चमक किंवा मुंग्या येणे, ठणक, स्वेलिंग, त्रस्त झालो होतो मी अक्षरशः. मग आलो मागच्या 15 दिवसापूर्वी, तेव्हा 2 जळू लावल्या. आता परत 15 नंतर आलो. इतका फरक पडला की जळू लावल्यानंतर मागच्या वेळेस मी सरांना फोन करून सुद्धा सांगितलं की बाबा माझा तो मुंग्याचा प्रॉब्लेम गेला, स्वेलिंग उतरलं, ठणक संपली. आज परत आलो आहे, परत 2 जळू लावल्या. थँक्यू. तर असं कधी कुणाला काही प्रॉब्लेम असतील त्यांनी आयुर्वेदाकडे लक्ष द्यावं, सरांकडे यावं, फायदा होईल.